विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। या संपूर्ण कार्यक्रमाची या व्यक्ती रूपरेषा आहे या बाबतीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर ज्यांची संकल्पना आहे ते खरं म्हणजे धाडस होतं. ते धाडस नेहमीच आदरणीय प्रताप सरनाईक करत आलेले आहेत आणि बघता बघता हे 3 महिने केव्हा निघून गेले कळलंच नाही. आणि विशेषतः इथे सगळी जमलेली माझी समन्वय समितीची मंडळी की ज्याच्यामुळे आम्ही हे सगळं धाडस करू शकतो. महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघटना या तिघांनी मिळून एक वेगळाच इतिहास या महाराष्ट्रामध्ये आज रचलेला आहे. त्याचा सांगता समारंभ आपण 17 तारखेला ठाण्याच्या गडकेरंगामध्ये करतो आहोत. माझ्याबरोबर ह्या 5-6 मंडळींनी इतकं जीव सुरेश प्रधान, त्यामध्ये मला आवर्जून यांची नावं इथे घ्यावीशी वाटतात की जर ही मंडळी नसती तर कदाचित प्रदीप ढवळला हे कार्याध्यक्ष म्हणून काम करणं कठीण झालं असतं. त्यामध्ये आमच्या ज्योतिताई ठाकरे आहेत, आपण टाळ्यावाया होताला हरकत नाही. तिच्या वाड्यावरनं कौतुक त्यांचं रात्री 12:30-1 ला जायच्या, पुन्हा सकाळी 5 वाजता वाड्यावरनं साहेबांची ब्रँड अँबॅसेडर आहे, एसटीने येणारी बाई आहे. आमच्या प्राचार्य हर्षदा लिखिते मॅडम, प्राचार्य ऍडव्होकेट सुरेश प्रधान, दीपा ठाणेकर, तिचं कमी कौतुक करावं आहे का माझ्या. कधी कधी आमच्यामध्ये मतभेद होत होते, रागवत देखील होतो मी, पण संपूर्ण मुंबई तिने ज्या पद्धतीने सांभाळले हे कौतुकाची गोष्ट आहे. आणि म्हणून दीपाचं विशेष कौतुक यासाठी की मुंबई प्रांत सांभाळणं सोपी गोष्ट नाही. जास्तीत जास्त आजही सकाळी 6 वाजता वर्ग सुरू होत आहे, रात्री 1-2 वाजता वर्ग थांबताय. ही सगळी प्रेरणा जर आम्हाला कुणाकडनं मिळाली असेल तर आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, ज्या विभागामध्ये मी उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा उपाध्यक्ष या नात्याने आमच्या विभागाचे आदरणीय मंत्री उदय सामंत साहेब, आणि ज्यांनी माझ्यावरती विश्वासाने ही जबाबदारी टाकली ते असे आदरणीय प्रताप सरनाईक साहेब. आरटीओ शिवाय हे काम करणं शक्य नव्हतं. प्रतिनिधी म्हणून आमच्या मीनाक्षी मॅडम इथे बसलेले आहेत, सॉरी हेमांगिनी मॅडम. इतका रात्रभर फक्त ओला उबेरच बघत असतो, त्यामुळे नावाचा इतका कन्फ्युजन झालेला आहे सध्या की बायकोला देखील सांगतो की जरा 17 तारखेपर्यंत मला कुठे प्रवास करायला सांगू नको. प्रताप सरनाईक साहेबांची खूप मेहरबानी आहे की खूप जरा असं झपाटल्यासारखं आम्ही काम करतो. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाची मूळ संकल्पना आम्ही काय केलं देखील हे देखील आपल्याला एकमेकांना कळलं पाहिजे. थोडक्यात आमचे ज्योती ठाकरे बोलते. सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र. आजच्या या स्नेहमेळाव्याच्या निमित्तानं सन्माननीय मंत्री महोदय आपल्या सोबत आहेत. मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय व्यक्तिमत्व आणि मंचा समोर बसलेली तेवढीच आदरणीय व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना जय महाराष्ट्र. महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा हा उपक्रम हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं सुरू करण्याचं एक महत्त्वाचं पाऊल सन्माननीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालं. आणि आवाका आधी कुणाच्याही लक्षात आला नाही, पण जेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली त्यावेळेला लक्षात आलं की हे किती झपाटलेपण आहे. कारण हे काम करताना प्रत्येक केंद्रावरच्या केंद्र संचालकांना, केंद्र समन्वयकांना, प्रशिक्षकांना आणि परीक्षकांना त्याच ताकदीनं संपूर्ण महाराष्ट्रात हे काम नेलं. आणि आज पाहता पाहता आपण असं म्हणायला हरकत नाही, संपूर्ण राज्यातले 33 जिल्हे पिंजून काढून हे काम सुरू आहे. एबीमा रिजनचं सगळ्यात महत्वाचं शिवधनुष्य आमच्याकडे होतं, कारण त्या ठिकाणची अमराठी भाषकांची संख्या ही खूप जास्त आहे आणि त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि पोहोचून त्यांना या कार्यक्रमाचं महत्त्व सांगणं आणि मराठीकडे पुन्हा एकदा त्यांना वळवणं
हे फार मोठं कौशल्याचं काम मला वाटतं या सगळ्या साहित्यिक मंडळांनी केलंय. याच्यामध्ये मी माननीय मंत्री महोदयांचे सुरुवातीलाच आभार व्यक्त करते ते यासाठी की ही महत्वाची जबाबदारी अमराठी भाषक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्याची किंवा मराठीच्या प्रांतापर्यंत आणण्याची आणि मराठीची गोडी लावण्याची हे जे महत्वाचं काम आहे हे दोन महत्वाच्या साहित्यिक संस्थांना दिलं गेलं. त्यांचा उल्लेख होणं फार गरजेचं आहे. त्यातली पहिली संस्था म्हणजे मुंबई मराठी साहित्य संघ. आपल्याला माहितीये राज्यामध्ये येणारे जे अमराठी अधिकारी आहेत त्या अमराठी अधिकाऱ्यांना मराठी शिकवण्याचं काम गेले अनेक वर्षापासून मुंबई मराठी साहित्य संघ करतो. त्यामुळे या मुंबई मराठी साहित्य संघाचा असलेला अनुभव दांडगा अनुभव या कामाला आम्हाला आलाच. आणि त्याचबरोबर दुसरी साहित्यिक संस्था ती म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषद. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक संस्थापक अध्यक्ष असल्यापासून आतापर्यंत वयाच्या 96 वर्षापर्यंत कोकण मराठी साहित्य परिषद केवळ कोकणात नव्हे पण अगदी देश विदेशापर्यंत देऊन त्या ठिकाणी संमेलन भरून इतर भाषिकांना मराठीची गोडी लावण्याचं काम हे कोकण मराठी साहित्य परिषदेने केले. आमच्याकडे असलेली दांडी संख्या कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये 4,500पेक्षा जास्त प्रशिक्षक आमच्या सगळ्या प्रकारची असलेली जागा आणि मुंबई मराठी साहित्य संघाचा दांडगा अनुभव याचं एकत्र मिश्रण या कार्यक्रमाच्या निमित्तानं झालं. आणि साहित्यिक संस्थांवरती जबाबदारी सोपवलेली असल्यामुळे सगळ्या साहित्यिकांनी ज्यांना ज्यांना आम्ही प्रशिक्षित केलं त्या प्रशिक्षकांनी अतिशय सुंदरपणे या कार्यक्रमाचं उपक्रमाचं साफल्य अशा पद्धतीने पूर्ण केलं. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की 33 जिल्ह्यामध्ये आज सुरू असलेला हा कार्यक्रम जवळजवळ 1,35,000 विद्यार्थी रिक्षा आणि टॅक्सी चालक यांनी आमच्याकडून प्रवेश अर्ज घेतलेले आहेत. त्यापैकी आतापर्यंतचा आकडा विद्यार्थी जे आता आहे ते जवळजवळ 1 लाखाच्या पेक्षा जास्त विद्यार्थी सर्टिफिकेटच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचले. आणि जे पास आउट झालेले ज्यांनी आतापर्यंत ही सगळ्या प्रक्रियेमध्ये एक मौखिक चाचणी, कारण मराठी येणं म्हणजे संपूर्ण मराठी या 4 दिवसामध्ये बोलायला शिकवणे शक्य नाहीच आहे आणि ही मर्यादा आम्हाला माहिती आहे, तशीच माननीय मंत्री महोदयांना माहिती आहे. परंतु अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना काम चलाऊ जुजबी व्यावहारिक ज्ञान जे त्यांना दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या कामामध्ये लागतं त्या तिथपर्यंत पोहोचवणं हे काम अतिशय कष्टानं निगुतीनं या सगळ्या मंडळींनी केलंय. आणि त्यामुळे आतापर्यंतचा पास आउटचा आकडा आहे जवळजवळ 70,000. मात्र या ठिकाणी मी अतिशय नम्रपणे नमूद करू इच्छिते, या 2 साहित्यिक संस्थांना जी जबाबदारी माननीय मंत्री महोदयांनी अतिशय जबाबदारपूर्वक दिली, या दोन्ही साहित्यिक संस्थांच्या माध्यमातून राज्यात कुठेही आजपर्यंत एकाही सर्टिफिकेटचं वितरण झालेलं नाही. हे सर्टिफिकेटचं वितरण माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय परिवहन मंत्री, माननीय भाषा मंत्री आणि त्याचबरोबर आमच्या सगळ्यांचं दैवत म्हणजे आमचे पद्मश्री ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 17 ऑगस्टला होणार आहे. त्या संदर्भात माननीय मंत्री महोदय आपल्याला योग्य ती माहिती सांगतीलच. हे सगळं करत असतानाचं काम खरं तर 1 मे महाराष्ट्र दिन ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ही संकल्पना माननीय मंत्री महोदयांनी या कार्यक्रमासाठी ठरवली होती. म्हणजे महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिन. मधल्या काळात काही युनियननी मागणी केल्यामुळे 1 मे ची मुदत वाढवून आपण 1 जून पर्यंत केली आणि प्रत्यक्ष या 2 साहित्यिक संस्थांकडे हे काम करण्याचं जे पहिलं आलं ते 1 जून पासून की 1 जून पासून आपण या कामाला सुरुवात करतोय. 1 जून ही निर्धारित कामाची वेळ सुरुवात करण्याची होती आणि 15 ऑगस्ट ही वेळ हे काम संपवण्याची. आतापर्यंत हा आकडेवारी मी आपल्याला दिली, परंतु 1 जूनला जरी सुरुवात असेल तरीही ज्या ज्या प्रांतामध्ये आम्ही आमचे प्रशिक्षक नेमले, जी साहित्यिक मंडळी जोडली गेली, यांच्या प्रशिक्षणाचं काम हे 1 मेच्या पूर्वीच या दोन्ही साहित्यिक संस्थांनी पूर्ण केलं. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर जे काही चालक आहेत, जे काही वाहक आहेत, जे अमराठी आहेत, त्यांना कशा पद्धतीनं शिकवायचं आणि केवळ मराठी शिकवणं हा या कार्यक्रमाचा हेतू नव्हताच. या मराठी बरोबरच त्यांच्या वर्तणुकीमध्ये सुधारणा आली पाहिजे हाही आमच्या साहित्यिक मंडळींनी त्यांच्या अभ्यासक्रमात नसलेला भाग या निमित्ताने पूर्ण केलाय. हे सांगताना मला विशेष आनंद होतो. 17 तारखेला जे होणार आहे आपला सांगता सोहळा, या सांगता सोहळ्याच्या माध्यमातून
जी काही 15 तारखेपर्यंत आपण क्लासेस घेणं गरजेचं आहे. माननीय मंत्री महोदयांनी सुतोवाच केल्याप्रमाणे 15 ऑगस्ट पर्यंत आपण हे सगळे क्लासेस आपल्या केंद्रावरती सुरू करतोय. मी जे आधीच आहेत काही ठिकाणी आपली केंद्र आता बंद, कारण पालघर, डहाणू आणि बोईसर तिकडचे आमची आकडेवारी, तिकडचे अमराठी रिक्षा टॅक्सी चालक यांची संख्या आटोक्यात होती आणि त्यामुळे तिकडचे क्लासेस सुरू होऊन आता बंद झाले. राज्यात काही ठिकाणी असं झालंय की तिकडचा मॉक किंवा तिकडची अमराठी भाषकांची संख्या कव्हर झाली. त्यामुळे आतापर्यंत खरं तर संपूर्ण राज्यामध्ये 142 केंद्रावरती हे काम सुरू होतं. सद्यस्थितीमध्ये आता आम्ही 125 केंद्रावरती आमचं हे काम सुरू आहे. 125 केंद्रावरती 15 ऑगस्ट पर्यंत हे काम सुरू राहणार आहे. सुरुवातीच्या काळात रिक्षा टॅक्सी चालकांचा किंवा अमराठी चालकांचा येण्याचा जो ओघ होता हा ओघ फार कमी होता आणि त्यामुळे त्या कमी ओघात अगदी 10 ते 12 विद्यार्थ्यांना घेऊन सुद्धा आमची प्रशिक्षक मंडळी, आमची तज्ञ मंडळी त्या ठिकाणी बसली होती. मात्र आता एकेका सेंटरवर 100 पेक्षा जास्त विद्यार्थी तिकडे उपस्थित राहतात. त्यांना 4 क्लासेस करणं बंधनकारक आहे. मात्र जे अमराठी रिक्षा टॅक्सी चालक आहेत ज्यांना मराठी बोलता येतं यांच्यासाठी 4 क्लासच्या ऐवजी आपण एका तासामध्ये, कारण त्यांना मराठी फ्लुएंट चांगल्या पद्धतीने बोलता येतं, ती सवलत आपण ठेवलेली आहे. या अनुषंगाने 125 केंद्रावर आज महाराष्ट्रामध्ये हे काम अतिशय सुंदरपणे सुरू आहे. या संपूर्ण उपक्रमाचा मी जसं म्हटलं की सुरुवातीला आवाका हा आमच्या लक्षात आला नाही आणि जसं जसं आम्ही आतमध्ये पोहोचत गेलो त्या दृष्टिकोनातून MMR रिजन मधली अमराठी रिक्षा टॅक्सी ओला उबेर धारकांची संख्या कव्हर करणं हे पहिलं आमचं सगळ्यात मोठं, त्याला म्हणूया की एक सगळ्यात महत्वाचा अशा प्रकारचा मुद्दा आमच्याकडे होता. आणि त्या माध्यमातून आपण जो मुद्दा किंवा जो आम्हाला आकडा निर्धारित सन्माननीय परिवहन विभागाच्या माध्यमातून मिळाला तो पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत हे सांगताना मला अति आनंद होतो. मात्र हे करत असताना या 2 साहित्यिक संस्थांच्या बरोबर अनेक सामाजिक संघटनांनी, सामाजिक संस्थांनी, विविध पक्षांनी या कार्यक्रमामध्ये मराठीचा मुद्दा, महाराष्ट्राचा मुद्दा आणि मराठी अस्मितेचा मुद्दा म्हणून आपल्या सगळ्यांना सहकार्य केलं याचीही आम्हाला जाणीव आहे. या माध्यमातून आपण पाहतो की केवळ प्रशिक्षक नव्हे, केवळ केंद्र समन्वयक नव्हे, केवळ केंद्र संचालक नव्हे, पण याच्याच बरोबर निगुतीनं काम करणारी आमची परीक्षक मंडळी सुद्धा प्रत्येक केंद्रावर त्या सेंटरसाठी जात होती. या सगळ्या उपक्रमाला एक व्यवस्थित स्वरूप प्राप्त झालं त्यासाठी सन्माननीय परिवहन विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचे मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करते की त्यांचा वेळोवेळचा सपोर्ट, वेळोवेळचा पाठिंबा, वेळोवेळचा सहकार्य. कारण ज्या ज्या वेळेला आम्ही परीक्षा घेत होतो त्या वेळेला त्या RTOचे अधिकारी त्या ठिकाणी असणं हे आवश्यक होतं. त्यांच्या निगराणीमध्ये अशा प्रकारच्या या मौखिक चाचण्या आपण घेतलेल्या आहेत आणि या अनुषंगाने आजचा जो आपला आकडा दिसतोय आम्ही समाधानी यासाठी आहोत की साहित्यिक मंडळी असून एक वेगळ्या प्रकारचं काम आम्हाला करायची संधी मिळाली. दुसरं समाधानी यासाठी आहोत की साहित्यिक आणि मराठीच्या या चळवळीमध्ये कुठेतरी खालीचा वाटा आमच्या सगळ्यांचा लागतोय. आणि तिसरं समाधान आम्हाला असं वाटतं की माननीय मंत्री महोदय प्रतापजी सरनाईक यांच्या संकल्पनेतून झालेली ही योजना, हा उपक्रम हा महाराष्ट्रातला नव्हे देशामधल्या अशा प्रकारचा एका भाषेसाठी एकमेवाद्वितीय कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही होऊ शकतो याचाही आम्हा सगळ्यांना मनापासून गर्व आहे. आपण म्हणतो मराठी माणसं की गर्व असला पाहिजे, तो गर्व आम्हा सगळ्यांना आहे. आणि त्या माध्यमातून एक मात्र नक्की की सुरुवातीला जो रोष काही वेळेला समोर आला, आज आमचे अमराठी रिक्षा टॅक्सी चालक जे स्वतः म्हणतात जर आम्ही महाराष्ट्रात राहतो, या मराठी माणसांबरोबर राहतो आणि या महाराष्ट्रानं, या मराठीनं, ममतेनं आम्हाला जवळ केलं, त्यामुळे आमची रोजीरोटी आम्ही अतिशय सन्मानाने कमवू शकतो, तर त्या राज्याची भाषा आम्ही का शिकू नये. आणि म्हणून आम्ही शिकणार आणि या पद्धतीनं बॅचेस टू बॅचेस की माउथ पब्लिसिटी होऊन आज जो ओघ वाटतोय तो ओघ आपल्याला दिसतोय. आणि आम्हाला असं वाटतं की आज शेवटाला येत असताना वाढलेला ओघ हे अमराठी भाषकांचं मराठीवर उत्पन्न होणारं प्रेम, त्याला कदाचित सर्टिफिकेट, त्याला कदाचित RTOचं काही नियमावली ही जबाबदारी असेल, परंतु तरी सुद्धा त्यांनी मराठीकडे वळणं हा आम्हा सर्व साहित्यिकांसाठी अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. आम्ही सगळे साहित्यिक ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीची, महाराष्ट्राची अस्मिता केवळ या महाराष्ट्रात नव्हे, केवळ या देशात नव्हे, अखंड विश्वात नेऊन पोहोचवली,
त्यांच्याच नावाने अमराठी भाषकांसाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान हे सुरू केलं गेलं. त्याबद्दल पुनश्च एकदा सन्माननीय परिवहन मंत्री, आमच्या सगळ्या परिवहन विभागाचे अधिकारी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे जे साहित्यिक जोडले गेले, ज्या सामाजिक संस्था जोडल्या गेल्या आणि त्याचबरोबर आमचे परीक्षक, आमचे प्रशिक्षक, आमचे केंद्र संचालक, केंद्र समन्वयक यांचंही आम्ही ऋण व्यक्त करतो. 17 तारखेला होणारं पारितोषिक किंवा आपण त्याला म्हणतो प्रमाणपत्र वितरण हे संपूर्ण राज्यात एका वेळेला होणार आहे. याचं कारण असं आहे की कुठेही फर्जीपणा होता कामा नये, कुठेही सर्टिफिकेटचं डुप्लिकेशन होणार नाही. मला हे सांगताना या ठिकाणी अतिशय अभिमान या गोष्टीचा वाटतो की जे सर्टिफिकेट या 2 साहित्यिक संस्थांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे त्याच्यावरती बारकोड आहे आणि त्यामुळे त्या बारकोडची सगळी माहिती ही एकतर परिवहन खात्याला माहिती आहे आणि आता कोकण मराठी साहित्य किंवा आमच्या मुंबई मराठी साहित्य संघ, त्यामुळे कुठेही त्याचं डुप्लिकेशन होणार नाही याची अतिशय चांगल्या प्रकारची खबरदारी आम्ही सगळ्या लोकांनी घेतलेली आहे. आणि या संदर्भात सन्माननीय मंत्री महोदय आपल्याला अधिक माहिती देतील. पण तत्पूर्वी माझी विनंती आहे, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सन्माननीय अध्यक्ष नमिता कीर मॅडम आपल्याला, कारण या सगळ्या दौऱ्यामध्ये जेव्हा जेव्हा राज्य फिरलो त्यावेळेला नमिता मॅडम आमच्या सोबत होत्या. त्यांनी पाहिलं आणि त्यांनी हे मान्य केलं की सुरुवातीला वाटलं की फार छोटा आहे, पण छोटं गेल्यानंतर पायरी 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 करत गेल्यावर समजलं की आवाका किती मोठा आहे. तर मला असं वाटतं हा अनुभव आपण त्यांच्याच तोंडाने ऐकूया. सन्माननीय नमिता कीर मॅडम. सर्वांना नमस्कार. आदरणीय परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक, सगळ्यात आधी विनंती आभार मानते. आज जो हा आपण इथे सगळे एकत्र बसलेले आहोत, एक अभियान, शासकीय अभियान असं म्हटलं ना की नेहमी असं वाटायचं की ते चालत राहील होतंय. पण हे पहिलं अभियान जे मी बघितलंय की ते दिलेल्या मुदतीत आज इतक्या उत्साहाने आणि इतक्या यशस्वीपणाने पार पडताना मी बघितलंय. आणि सुरुवातीला ज्योतिताई म्हणाले ना तसंच होतं की मलाही वाटायचं की संख्या कमी होती वर्गांची, त्यामुळे त्याला किती प्रतिसाद मिळेल, कधी होईल असं होतं. पण जसजशी ह्याचे कार्यक्रम ज्यावेळेला आमचे सुरू झाले मार्गदर्शनाचे आणि खूप गर्दी व्हायला लागली, इतकी गर्दी की बाहेर दुसरा वर्ग उभा असायचा. आणि मी ज्यावेळेला मला ज्योतिताईने आणि आमच्या दीपाने सांगितलं आमच्या बरोबर चला, गेले. आणि गेल्यानंतर मात्र तो त्यांचा कामाचा झपाटा, येणारी इतकी सगळी संख्येने लोक बघितल्यानंतर वाटलं आता आपणही घरात बसून चालणार नाही. आणि मी त्यांच्याबरोबर सहभागी झाले. आणि त्याच्यापेक्षा माझ्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे जे मगाशी ज्योतीने म्हटलं की आमचे एवढे हजारो सभासद आहेत. आज 34 वर्ष आम्ही या साहित्य संस्थेमध्ये काम करतो. पण असं अनोखं काम आमच्या वाट्याला पहिल्यांदा एक विषय मगाशी मी येताना आमच्या कार्याध्यक्ष ढोबळ सजना म्हटलं की कोकण मराठी साहित्य परिषदेची जी सुरुवात आमची झाली आदरणीय पद्मश्री मधु मंगेश कर्णी, त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं 33 वर्षापूर्वी, मी खूप वर्ष या संस्थेत काम करते, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं पहिली आमची एक जे स्लोगन म्हणतं घोषणा होती ती होती लिहिते व्हा पेरते व्हा. तेव्हा लिहिते व्हा कळत होतं, पेरते व्हा म्हणजे काही कळत नव्हतं. पेरणं म्हणजे बीज म्हणजे बीजाची आपण पेरणी करणं किंवा ते रुजवणं. आणि आज मला कळते इतक्या वर्षाने ज्या वेळेला लिहिते हात आम्ही तयार करत गेलो ना, त्याच वेळेला आम्ही मराठी भाषा तिची रुजवण करत गेलो. आणि त्याचाच आता हा जो कळस बिंदू आलाय तो आता आलाय. अनेकदा बोललं जातं की मराठी भाषेबद्दल, आता मराठी भाषेला ज्या वेळेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यावेळेला आपण खडबडून जागे झालो, ही सत्य परिस्थिती आहे. आणि आपल्याला वाटतं आपण काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर आपली भाषेकडे बघायची नकारार्थी वृत्ती होती. पण आता आपल्याला कळलंय आपली भाषा आणि ती भाषा आपण बोलतोय ती बोलत असताना इतरांनीही जे आमच्या राज्यात येतात, आमच्या महाराष्ट्रात येतात,
त्यांनाही ती बोलता आली पाहिजे ह्याची जाणीव आपल्याला झाली. हे अभियान जेव्हा घेतलं ना त्यावेळेला असं म्हटलं गेलं होतं की व्यावहारिक जे काय मराठीचं ज्ञान आहे ते मराठी लोकांना व्हावं, त्याचप्रमाणे ग्राहकांशी संवाद करायची ती भाषा व्हावी. पण मला वाटतं असं की जो माझ्या महाराष्ट्रामध्ये परराज्यातून येतो त्या प्रत्येकाने मराठीचा योग्य तो सन्मान केला पाहिजे ही जाणीव या अभियानातून निर्माण झालेली आहे आणि ती मला महत्वाची वाटते. ज्या वेळेला आपण संवाद करतो ना एखाद्या भाषेत त्यावेळेला त्या भाषेतून संवाद करताना आपलेपणा जिव्हाळा साहजिकपणे निर्माण होतो आणि तो आता होईल. ज्या वेळेला काही वर्गानं मी स्वतः शिकवलं म्हणजे बघताना मलाच कळलं नाही, मी बघायला जायचे नंतर होता रे गर्दी आहे, मग एका वर्गात उभं राहून शिकवायची अशी जी सुरुवात केली तेव्हा मला कळलं 50 ते 60 वयोगटातले हे सगळे रिक्षा चालक टॅक्सी चालक होते, पण त्यांच्या अंगात एक उत्साह होता. असे निरुत्साही येऊन बसलेले नव्हते किंवा मला सर्टिफिकेट हवंय म्हणून आलेली लोक नव्हती, तर त्यांना कळत होतं की पुण्यातली लोक पोटतिडकीने आपल्याला काहीतरी शिकवतात आणि जे शिकवतात त्या भाषेची गोडी आहे. मला यांनी जो एक अभ्यासक्रम केला ना जवळचा तुम्ही, तर त्याच्याबद्दल मला खरंच कौतुक आहे की फक्त 15 मराठी वाक्य म्हणजे मराठी प्रश्न आहेत ते आणि ते प्रश्न सहजपणे कुणी मराठी बोलू शकतो. ज्यावेळेला आम्ही शिकवायचो ना लहान मुलांना शिकवतो तसं म्हणायचे हा म्हणा चिंता नको आणि ते एका सुरात म्हणायचे. ही जी वाक्य जी पाठ करून घेतली गेली ना ती त्यांच्या मनात बसली, ना त्यांनी वाचली ना त्यांनी लिहिली, पण भाषा ही नेहमी बोलण्यातूनच सहजपणे जाते आणि या अभियानाचं हे मूळ सूत्र ते हे आहे. आणि म्हणून मला वाटतं की जे अभियान आम्ही घेतलं जे सोपं करून अमराठी लोकांच्या हातात दिलं आणि त्यांच्या मनातही असं झालं अरे आपण इथे आलोत ना ही लोक आपली आहेत. जे आपण म्हणतो ना बंधुते बांधव म्हणून म्हणणं, भाई म्हणणं, बहीण म्हणणं, तर हे सगळं ना हे त्यांना शिकवलं तेव्हा त्यांना वाटलं. मी त्यांना शेवटी एकदा विचारलं की त्याच्यातला एक भाग आहे की केस केलेली पाहिजे असले की त्याला आजी म्हणा काकी म्हणा, तर एक प्रश्न शेवटी विचारला काय एखादी तरुण मुलगी तुमच्या रिक्षात बसली तर काय म्हणाल, तर कोणतरी म्हणाला काकी आजी. ते म्हटलं काकी केवढी असते, पण सांगायची गोष्ट त्याला सगळे अख्खा वर्ग त्यांना हसत होता. म्हणजे इतके ही लोक त्याच्यात रमून गेली होती आणि कळत होतं की चुकीचं बोलणं म्हणजे काय. आम्हाला नाही फार शिकवायला लागलं. तर मला आज असं स्वतःला असं वाटतं की हे जे अभियान आम्ही केलं ना आम्ही आमच्या महाराष्ट्राला सांभाळला, आमच्या मराठी भाषेला त्यातून सांभाळलं. मराठी भाषा शाळेत न शिकवा अमुक करा तमुक करा ह्याच्यापेक्षा किती सुरेख पद्धतीने दिलं आणि भाषा ही भाषा शिकवण्यासाठी भाषा बोलली पाहिजे सोप्या सोप्या शब्दातनं हे या अभियानाने दाखवून दिलं. मी परत एकदा परिवहन मंत्र्यांचे मनापासून आभार मानते, कारण एक चांगली संधी तुम्ही आम्हाला कोमसापला दिली, आमच्या मुंबई साहित्य संघालाही दिली आणि एक जी काट टाकणं म्हणतात ना संस्थेला सुद्धा काम करता करता एखादं नवीन अनोखं काम लागतं आणि ते तुम्ही आम्हाला दिलं म्हणून मनापासून सर धन्यवाद. ही संधी मिळाल्याबद्दल थांबते. कोमसापाच्या अध्यक्षा मान्य ललिताताईंनी हा जो सगळा प्रवास आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने उलगडला. याचं कारण असं आहे साहित्यिका असल्या आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष असल्या तरीही या अध्यापन वर्गात जाऊन स्वतः अध्यापन त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे समोरचा आलेला वर्गातला विद्यार्थी त्याची नाडी ही अगदी अचूक ओळखण्याचं काम ललिताताईंनी केले. पण एक खरंय हा सगळा प्रवास होत असताना आमचे सगळे रिक्षा आणि टॅक्सी चालक आम्हाला म्हणत होते ताई तुम्ही मराठी शिकवता हे ठीक आहे, मराठी बोलायला सांगता हेही ठीक आहे, पण जो ग्राहक जो पॅसेंजर माझ्या रिक्षात बसायला येतो तो माझ्याशी हिंदीमध्ये बोलतो, मराठी माणूस कधीही आमच्याशी मराठीमध्ये बोलत नाही. 40 वर्षापूर्वी जर तो मराठी माणूस आमच्याशी मराठीत बोलला असता तर आजपर्यंत आम्ही खणखणीत मराठी बोलायला लागलो असतो. मला वाटतं ही आमच्या रिक्षा टॅक्सी चालक
विद्यार्थ्यांनी म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून ते विद्यार्थी आहेत त्यांनी आमच्यासारख्या प्रशिक्षकांपर्यंत पोहोचवलेली सूचना आहे आणि या माध्यमातून ती महाराष्ट्रावर जायला हवी की आपला आलेला माणूस समोरचा हा कोणत्या प्रांतातून आलाय यापेक्षा आम्ही त्याच्याशी मराठीतून बोलणार हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात जी होती ना ती सुरुवात आम्ही केली पहिल्यांदा ठाणे, कारण ठाणे हा सगळ्यांचाच बालेकिल्ला आहे आणि त्यामुळे या MMR रिजनची सुद्धा सुरुवात ठाणे जिल्ह्यातून झाली. मला अतिशय आनंद अभिमान या गोष्टीचा आहे की हे कार्यक्रम ज्या वेळेला ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी सन्माननीय हेमांगिनी पाटील मॅडम यांच्याकडे आला त्यावेळेला लहान मुलाला जो उत्साह वाटतो ना एखादी नवीन गोष्ट करण्यात तो उत्साह आमच्या हेमांगिनी मॅडमनी दाखवला आणि ठाण्यामधली सगळी सेंटर अगदी सुरळीत सुरू झाली. त्याचं पहिलं जे बीज आहे या संपूर्ण उपक्रमाचं ते ठाणे सेंटरला करण्याचा मान रोवण्याचा मिळाला आणि हेमांगिनी मॅडमनी आमचे सन्माननीय ढवळ सर यांच्या माध्यमातून, कारण हा सगळा डोलारा सांभाळणं हे आम्ही हजारो हात तुम्हाला दिसत असलो तरीही त्या हातांना एकत्र गुंफण्याचं काम महत्वाचं काम हे सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर ढवळ सर यांनी केलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचं कौतुक त्यांचं अभिनंदन आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. त्याला कारण असं आहे की महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचं उपाध्यक्ष किंवा कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष ही मोठी पदं भूषवून सुद्धा एका सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे आमच्या सगळ्यांच्या बरोबरीने ढवळ सर होते आणि मग ढवळ सर आणि आमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि आमच्या ठाण्यामध्ये हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनानं जी सेंटर सुरू झाली जो काही आवाका वाढत गेला जो वेग वाढत गेला आणि हा वेग हा केवळ वाढणारा नव्हता तो सकारात्मक गतीचा होता आणि म्हणूनच मी विनंती करते ठाण्याच्या आमच्या सन्माननीय परिवहन अधिकारी सन्माननीय हेमांगिनी पाटील मॅडम आपण मनोगत व्यक्त करा. मराठी भाषकांसाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा कार्यशाळा अभियान या पत्रकार परिषदेसाठी आज मंचावर उपस्थित असलेले माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सर तसेच ढवळ सर, दीपा ठाकरे मॅडम आणि बरेच मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सदस्य आणि यासमोर माझ्या उपस्थित असलेले आदरणीय व्यक्ती महिला आणि पुरुष, आज खूप आनंद होतोय की मराठी भाषेसाठी आम्ही परिवहन विभागाने कोकण मराठी परिषद आणि तसेच मुंबई मराठी साहित्य संघ यांना अतिशय सहकार्य केलेलं आहे. तुम्हाला थोडक्यात मी ह्या ठिकाणी सांगते की ह्या कार्यक्रमाची सुरुवात का आणि कशी झाली वगैरे. एक तक्रार झाली गेल्या महिन्यात ह्या ठिकाणी, त्या ठिकाणानंतर मीटिंग घेण्यात आल्या. मीटिंग घेण्यात आल्यानंतर त्यात उपस्थित झाला की अमराठी लोक आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्यांना अशा प्रकारचं आपल्या विभागाकडून परमिट्स वगैरे देण्यात आलेले आहेत. तेव्हा साहेबांनी ती गोष्ट खूप लागली माननीय परिवहन मंत्री यांना आणि त्याच मीटिंग मध्ये त्यांनी निर्णय घेतला की ह्या लोकांना आपल्याला मराठी शिकवायची आहे आणि त्यानंतर सर्व धडाडीने कामाला लागले. आणि मला एक आनंद या ठिकाणी सांगावासा वाटतो की ह्या कार्यक्रमाची सुरुवात ठाणे या ठिकाणाहून झाली. जेव्हा प्रदीप ढवळ सर मला भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की मॅडम आपल्याला असं असं करायचं आहे आणि आपला पहिला कार्यक्रम ह्या ठिकाणी होणार आहे, तर त्यावेळेस मी त्यांना आवर्जून सांगितलं की त्या कार्यक्रमाचं उद्घाटन ठाणे ह्या ठिकाणाहूनच होईल आणि त्या कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित राहील. त्यानंतर आमचं सर्वात पहिलं केंद्र स्वामी समर्थ ह्या ठिकाणी चालू झालं आणि त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला गेली. त्यावेळेस फक्त केवळ अमराठी ड्रायव्हर लोकांची संख्या केवळ 8 ते 10 होती आणि रजिस्ट्रेशन चालू होतं. तेव्हा मला शंका आली की बापरे, MMR मध्ये तर 3-3 साला तर 1.5-2 लाख मराठी ड्रायव्हर असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि सुरुवात मात्र 8 आणि 10 ड्रायव्हर्स लोकांपासून होणार आहे. तर आपल्याला फार मोठा डोंगर चढायचा आहे आणि हा कसा चढला नाही याच्यात मला त्यावेळेस शंका आली. पण आज तो कार्यक्रम 17 तारखेला पूर्ण होतोय आणि लाखाच्या वर आपण अमराठी भाषिक लोकांना मराठी भाषा शिकवून तयार केलेला आहे. याच्यापेक्षा आनंद आज मला या ठिकाणी वाटत नाही. आणि त्यावेळेस मी तिथं भाषणामध्ये सांगितलं की लोकांना, त्या अमराठी लोकांना वाटत असेल की फक्त हे मराठी संघाची लोक आपल्याला 10-12 वाक्य शिकवतील आणि आपल्याला सर्टिफिकेट देतील आणि त्या ठिकाणी आपण मराठी शिकलो असं वाटेल. पण मी त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही जरी 7 दिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित मराठी शिकवण्यासाठी त्यांना तास लावून दिले होते, त्या 4 ते 5 तासामध्ये तुम्ही ते 4 ते 5-6 तास तुम्ही 7 दिवसात कधीही कंप्लीट करा किंवा 4 दिवसात कंप्लीट करा, त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाईल.
पण मी त्या ठिकाणी आवर्जून सांगितलं, तुम्ही हे तास जरी कंप्लीट केले आणि संघाने तुम्हाला शिकवलं तरी मात्र आरटीओचे अधिकारी तिथे येतील, तुम्हाला चेक करतील की तुम्हाला खरोखर मराठी येते किंवा नाही. कारण आमच्या महाराष्ट्र मोटार वाहन नियम मध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की तुम्हाला तात्पुरतं व्यावहारिक ज्ञान येणं आवश्यक आहे आणि ते आमचे अधिकारी चेक करतील आणि त्यानंतरच तुम्हाला सर्टिफिकेट दिले जातील. आणि आमच्या अधिकाऱ्यांनी देखील जेव्हा जेव्हा ढवळ साहेबांनी आम्हाला मागणी केली की आज या ठिकाणचा पाठ्यक्रम पूर्ण झालेला आहे, तुम्हाला अधिकाऱ्यांची गरज आहे, तर आम्ही त्या ठिकाणी अधिकारी पुरवलेले आहेत आणि त्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी टेस्ट घेतलेले आहेत प्रॉपर आणि त्यांना ते मराठी यायला लागलेलं आहे. त्यामुळे एक अनोखा उपक्रम महाराष्ट्र राज्याने एक पूर्ण भारताला एक आदर्श ठरवून दिलेला आहे. आणि आपल्या ह्या कार्यक्रमाची चर्चा साधारणतः साऊथ इंडियामध्ये सुद्धा झाली आणि कर्नाटक राज्य म्हणायला लागले की आमच्याकडे जे काही येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी देखील आता असा कार्यक्रम घेणं आम्हाला आवश्यक वाटायला लागलेलं आहे. तर एक छोटस पाऊल जे काही महाराष्ट्र आपला परिवहन विभागाने उचललं आणि जो काही प्रतिसाद मराठी लोकांकडून तसेच साहित्यिक लोकांकडून आम्हाला मिळाला तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. आणि असाच प्रतिसाद उर्वरित जे काही राहिलेले आहेत त्यांच्याकडून मिळावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते. आणि ह्या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक सुंदर प्रकारचा कार्यक्रम उपक्रम ज्याची दखल केवळ महाराष्ट्र नव्हे, या राज्यात संपूर्ण जिल्हे नव्हे तर या देशातल्या सगळ्या राज्यांसकट देशाने आणि कदाचित बाहेरही घेतली आणि त्यामुळे अभिजातकडे वळत असताना मराठी अभिजात पर्यंत पोहोचत असताना ज्या माध्यमातून एक सुंदर अशा पद्धतीचं हे काम झालंय हे नक्कीच लक्षणीय आहे. आणि आम्हाला वाटतं की जे आम्ही पेरलंय त्याची बीज जी पेरलेली आहे त्याची फळं यायला आता काही दिवसांचा अवधी आहे. त्या ठिकाणी हेमांगिनी मॅडम यांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं की माझे आरटीओचे अधिकारी येऊन तिथे चेक करतील आणि ठाण्याच्या प्रत्येक सेंटरला किंवा ज्या ज्या ठिकाणी आम्ही परीक्षा घेतो त्या त्या ठिकाणी आरटीओचे सर्व अधिकारी उपस्थित राहून त्यांनी स्वतः पाहिले की यांना मराठी बोलता येतं किंवा नाही. व्यावहारिक मराठी, जुजबी मराठी, कामचलाऊ मराठी जे त्यांना योग्य आहे त्या पद्धतीचा आणि तो अनुभव या सगळ्या अधिकाऱ्यांनी घेतला. पण मला या ठिकाणी अतिशय आनंदाने सांगायला हवं की कोणत्याही प्रकारची जात पात धर्म पंथ आणि पक्ष न बघता मराठीच्या सुदृढीकरणासाठी मराठीच्या पुन्हा सशक्तीकरणासाठी सगळ्याच प्रांतातली सगळ्याच प्रकारची सगळ्या जिल्ह्यातली मग ती साहित्यिक असतील वेगळ्या वेगळ्या पक्षातील असतील वेगळे वेगळे विचारधारा असणारी मंडळी असतील ही सगळी मंडळी एकत्र झाली. असंही झालं आमच्याकडे जे परीक्षक आहेत किंवा जे प्रशिक्षक आहेत हे सुद्धा काही वेळेला अमराठी आहेत. कारण या ठिकाणी अमराठी आणि मराठी हा भेद नव्हता. ज्याला माझी मराठीची गोडी वाटली त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आणि मराठीला उत्तुंग पद्धतीने वर नेण्यासाठी आपलं योगदान दिलं. हे सर्व करत असताना घोषणा होणं ही सोपी गोष्ट आहे पण त्या घोषणेवर ठाम राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. राजकारणामध्ये एखाद्या मंत्र्याला एखाद्या गोष्टीवर ठाम राहणं हे किती कठीण असतं हे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही नक्कीच समजू शकतो. माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांचं कौतुक अभिनंदन त्यासाठी की त्यांनी जो शब्द उच्चारला तो शब्द की 15 ऑगस्ट पर्यंतच मर्यादा यानंतर मदमुदत वाढवता येणार नाही या गोष्टीला ते ठाम राहिले आणि ते ठाम राहिले म्हणूनच का होईना पण आमच्याकडे येणाऱ्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांचा ओघ वाढला. मला असं वाटतं हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं सुरू केलेली आणि सन्माननीय मंत्री महोदय प्रतापजी सरनाईक यांच्या संकल्पनेतून मराठीच्या सशक्तीकरणासाठी सुरू झालेला हा उपक्रम या उपक्रमाची व्याप्ती आणि त्याचं भविष्यातलं स्वरूप आणि एकंदर 17 तारखेला होणारा सांगता सोहळा या संदर्भात सन्माननीय मंत्री महोदयांनी आपलं मार्गदर्शन करावं अशी विनंती करते. सगळे साहित्यिक जर उभं बोलत तर माझ्याही कर्तव्य मी सुद्धा नंतर तुमच्याशी बोलताना मी बोलेनच खाली बसून. सर्वप्रथम मी माझे अतिशय जवळचे मित्र प्रदीप ढवळ सरांचा मनापासून आभार व्यक्त करतो. सगळ्या वक्त्यांनी माझ्याविषयी आदर व्यक्त करून भावना सुद्धा त्यांच्या व्यक्त केलेल्या त्या विषयावर बोलेनच, परंतु आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष आदरणीय नमिताताई कीर,
डॉक्टर ज्योतिताई ठाकरे, दीपाताई ठाणेकर, डॉक्टर हर्षला लिखिती, महेंद्र मॅडम, हेमांगिनी पाटील, किरण नागती, सुयश प्रधान, सावंत सर, मीनाक्षी जयकर, उजगरे मॅडम आणि प्रामुख्यानं कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई आणि समन्वय समितीचे सर्व सदस्य, या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे 33 जिल्ह्यांमध्ये जाऊन हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना मराठीचे धडे देणारे सगळे शिक्षक ठाण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वदूर बातम्या पोहोचवणारे सगळे मराठी हिंदी भाषिक पत्रकार बंधू आणि भगिनी, खर तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते ह्या सर्वांचं एवढं कौतुक केलं असतं, एवढं कौतुक केलं असतं की त्यांच्या गळ्यातल्या चाफ्याचा हार काढून एक एक चाफाच्या फूल त्यांनी या सगळ्या साहित्यिकांना दिलं असतं. एवढं प्रेम मराठी बद्दल त्यांचं होतं आणि हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान चालवत असताना गेल्या 105 दिवसांमध्ये आमच्या सगळ्या साहित्यिकांनी, सगळ्या शिक्षकांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं कौतुक केलं असतं. शेवटी मी ज्या राज्याचा रहिवासी आहे, मी ज्या राज्याचा लोकप्रतिनिधी आहे, मी ज्या राज्याचा नागरिक आहे, त्या राज्याची भाषा आणि त्या भाषेवर प्रेम असणारी आपण सगळी मंडळी आहोत. मला एका गोष्टीचा अभिमान ह्यासाठी आहे की आपण सगळे ज्या विद्यार्थ्यांना मराठी शिकवत होतात, मराठी शिकवत म्हणजे फक्त आपण 15 ते 18 वाक्य, तीही मंत्रालयामध्ये माझ्या 20x30च्या कॅबिन मध्ये बसून आमच्या कोकण मराठी साहित्य संघाच्या आणि आमच्या सगळ्या साहित्यिकांनी तयार केलेले ते 15 ते 20 वाक्य आणि त्या वाक्यातून आम्ही ते 2 पानांचं एक पुस्तिका तयार केली. ती पुस्तिका तयार केल्यानंतर फक्त जुजबी मराठी, व्यावहारिक मराठी त्यामध्ये कशा पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना, हिंदी भाषिकांना शिकवता येईल याचं प्रात्यक्षिक आपण केलं आणि सगळीकडे हळूहळू ते व्हायरल होत गेलं सोशल मीडियाच्या माध्यमातून. नंतर काही लोक आले, विरोध करायला लागले, तुम्ही कारवाई कराल असं योग्य नाही, तुम्ही आताच कारवाई करताय, जाणीवपूर्वक हिंदी भाषिक ड्रायव्हर्सना तुम्ही त्रास देताय, जाणीवपूर्वक तुम्ही त्यामध्ये राजकारण करताय असे आरोप केले गेले. आणि 17 तारखेला ज्योतिताई मी काही गोष्टी उघड करणार आहे की हे सगळं अभियान चालवत असताना प्रताप सरनाईकांवर सुद्धा दबाव आला, प्रेशर आलं. प्रताप सरनाईक हे कसे करतील ते बघतो वगैरे असं सगळं झालं. 17 तारखेला काही विषयावर बोलणार कारण शेवटी आपली मुदत अजून संपलीच नाही ना, 15 तारखेपर्यंत आपल्याला शिकवायचं आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टींवर मात करून मी जर माझ्या मतावर ठाम राहिलो याचं कारण तुम्ही सगळेजण आहात. तुम्ही ठाम राहिला, तुम्ही माझ्या ज्या संकल्पनेतून निर्माण होणारं हे अभियान होतं त्या संकल्पनेला तुम्ही एक ताकद दिली आणि म्हणून मी धवल सरांच्या मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की त्यांच्या ताकदीमुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. ज्योतिताई सारखी एक चांगली कार्यकर्ती म्हणजे मला खरोखर सर बोलले ते काही चुकीचं नाहीये. पहाटे 5 वाजता उठून फक्त डोक्यामध्ये मराठी भाषा मराठी भाषा मराठी भाषा आणि आपले विद्यार्थी घेऊन तुम्ही सकाळी 6चे वर्ग सुद्धा घेतले. पहाटे 6चे वर्ग, रात्री 1चे वर्ग वगैरे अशा पद्धतीने आपल्या मराठी साहित्यिकांनी, महिला मराठी साहित्यिकांनी आणि शिक्षकांनी त्यामध्ये योगदान दिलं. त्याबद्दल तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मंत्री म्हणून उदो माझा होईल, राज्यामध्ये होईल, देशामध्ये होईल, शेवटी ती जबाबदारी त्या खात्याचा प्रमुख म्हणून माझा उदो होईल. परंतु शेवटी त्याला कारणीभूत असणारे तुम्ही सर्व आहेत, त्यामुळे तुमचं कौतुक होणं तेवढंच गरजेचं असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं. आणि त्यामुळे हे अभियान अतिशय चांगल्या प्रकारे आपण राबवलं. 33 जिल्हे झाले. मी धवळ सरांना म्हणालो सर 3 जिल्हे कधी होईल? धवळ सर म्हणाले काळजी करू नका, 15 ऑगस्टला अजून वेळ आहे, ते 3 जिल्हे सुद्धा आम्ही पूर्ण करू. त्यामुळे आपण सगळे ज्या पद्धतीने काम करत होतात, धवळ सरांचे व्हॉट्सअप मेसेज म्हणजे तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीनं ते इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू होतं आणि ते सगळे
जशा पद्धतीनं बॉम्ब हल्ले होत होते ना तशा पद्धतीनं धवल सरांचे एक व्हॉट्सअपचे मेसेज ज्या ज्या ठिकाणी अभियान घेतं त्या पद्धतीचे ते सगळे फोटोज आणि व्हिडिओ मला येत होते. दिवसातून 10 15 मेसेजेस, एका मेसेज मध्ये 8 10 व्हिडिओ, 15 20 फोटो. मी पण विचार करायला लागलो, माझ्या डोक्यात सुद्धा एवढं नव्हतं की एवढं मोठं आपलं अभियान होईपर्यंत धवल सरांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने ते करून टाकलं आणि निश्चितपणे आपण त्याला आता पूर्णत्वाला ते नेतोय. ज्योतिबाईंनी 70,000 विद्यार्थ्यांचं सांगितलं, पण मला जी माहिती माझ्याकडे आहे आतापर्यंत 70,000 विद्यार्थी प्रमाणपत्रासाठी तयार झाले, फक्त 1,10,000 विद्यार्थी साधारणतः आपले 17 तारखेपर्यंत पूर्ण होतील आणि 1,10,000 विद्यार्थ्यांना आपण त्या दिवशी सर्टिफिकेट देऊ शकू. एवढं काम आपल्या सगळ्या शिक्षकांनी या ठिकाणी केले, त्यामुळे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 17 तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये गडकरी विद्यापीठाला सायंकाळी 6 वाजता त्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं. त्या कार्यक्रमामध्येच राज्यामध्ये सर्व परिवहन कार्यालयामध्ये आपलं प्रमाणपत्राचं वाटप केलं जाईल आणि लाईव्ह ह्या कार्यक्रमाचं सुद्धा प्रक्षेपण त्या ठिकाणी केलं जाईल अशी व्यवस्था सुद्धा आम्ही ह्या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून करतोय. तर हे अभियान आहे. आरोप करत असताना अनेक वेळा अरे प्रकाश सरनाईकचा मतदारसंघ बहुतांश मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी भाषिक त्या ठिकाणी राहतात, ते मतदान करतील की नाही मतदानाचा विचार करत असतो तुम्ही काहीच करू शकत नसतो. राजकारणामध्ये यश अपयश हार जीत ही होतच असते, परंतु जर मराठी भाषेसाठी जर मला काही ठिकाणी लढावं लागलं तर प्रताप सरनाईकची प्रयत्न आहे. परंतु मराठी भाषा आणि त्या भाषेसाठी जर मी कार्यरत राहू शकतो तर मला त्या गोष्टीचा अभिमान वाटेल. आणि मधु मंगेश कर्णिक वयाच्या 96 वर्षी मी सरांना बोललो, सर ते येत आहेत 96व्या वर्षी सुद्धा कार्यक्रमाला हजर राहत आहेत. त्याने सांगितलं नाही, ते मला म्हणाले की प्रताप सरनाईक बाबूराव सरनाईकांचा मुलगा आहे आणि बाबूराव सरनाईक साहित्यिक म्हणून काम करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये ते काम करत असताना लिहित असताना त्यांचे कविता संग्रह प्रकाशित होताना त्यांचं पुस्तकं प्रकाशित होताना पहिली प्रस्तावना जर कोणाची होती तर ती मधु मंगेश कर्णिकांची. आणि त्या माध्यमातून मला ह्या तुमच्या सोहळ्याचं किंवा मला ह्या कार्यक्रमाचं भरभरून कौतुक करायचंय की माझ्या हयातीमध्ये मी असा कार्यक्रम किंवा असा उपक्रम राज्य शासनाच्या माध्यमातून झालेला पाहिलं नाही आणि ते कौतुक करण्यासाठी मी त्या ठिकाणी येणार असं भरभरून धवल सरांना ते सांगत होते. त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. परत एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक करतो. हे अभियान अतिशय चांगल्या पद्धतीने आपण राबवत आहोत आणि पुढे हे अभियान आयुष्यभर सर्व लोकांच्या लक्षात राहील अशा पद्धतीचं आपण त्याची संकल्पना जी आखली त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. एका राज्यानं आपल्या भाषेसाठी सुरू केलेला हा जागर केवळ महाराष्ट्रापुरता राहणार नाही याची खात्री आहे. जसा उल्लेख सन्माननीय हेमांगिनी मॅडमनी केला की आता कर्नाटक सुद्धा त्याच पावलावरती पाऊल ठेवून पुढे जाते. भाषेची अस्मिता ही त्या प्रांतानं आपल्या हृदयातला एक महत्वाचा भाग जाणलाय आणि या माध्यमातून आम्ही साहित्यिक आता अतिशय समाधानी आहोत की एका राज्यातल्या एका विभागानं हा कार्यक्रम घोषणा करून केवळ घोषणा करता थांबले नाही तर तो उपक्रम खऱ्या अर्थानं परिपूर्ण होईल याची जबाबदारी घेतली आणि आज आम्ही साहित्यिक मंडळी आमच्या राज्यातल्या इतर खात्यांकडे डोळे लावून बसलो आहोत की इतर खाते सुद्धा याच पद्धतीनं ज्या ठिकाणी अमराठी आहे त्या ठिकाणी मराठीचा जागर सुरू करतील आणि केवळ एका खात्यापुरता न राहता संपूर्ण महाराष्ट्रभर या चळवळीचा एक आपण ज्याला म्हणतो की जागर सुरू राहील. सन्माननीय परिवहन मंत्री यांनी आमच्या सगळ्यांचेच मार्गदर्शक ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुबाईंच्या या सहकार्याचा उल्लेख केला आणि त्याच वेळेला मला महेंद्रे मॅडम आपल्या मुंबई मराठी साहित्य कीर्तिकर मॅडम मला सांगत होत्या की या संपूर्ण ह्याच्यामध्ये या गोष्टीचा तुम्ही आवर्जून उल्लेख करा की मधुबाई हे केवळ कोमसापाचे संस्थापक अध्यक्ष आहेत पण त्याचबरोबर मुंबई मराठी साहित्य संघाचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे आणि आम्ही सुद्धा कोमसापाचे मेंबर आहोत. मला असं वाटतं ही जी साहित्यिकांची एकमेकांची नाळ जुळली आहे हे नाळ जुळवण्याचं काम सुद्धा सरनाईक साहेब आपल्या माध्यमातून झालंय. मी या ठिकाणी अतिशय
अभिमानाने ही गोष्ट नमूद करू इच्छिते की एका राज्यानं आपल्या भाषेसाठी घेतलेला हा उपक्रम हा पूर्णपणे निशुल्क होता. कोणत्याही प्रकारचं शुल्क आमच्या कोणत्याही रिक्षा किंवा टॅक्सी चालकाला द्यावं लागलं नाही याची जाणीव करून देणं हे क्रमप्राप्त आहे. आणि यानंतर हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी सांगता होत असताना आजच्या कार्यक्रमाच्या आजच्या स्नेह मेळाव्याची सांगता करण्यासाठी मी आमंत्रित करते आभार प्रदर्शनासाठी दीपाताई ठाणेकर यांना. प्राध्यापिका आहे, झुंझुनवाला कॉलेजचं काम सांभाळून या संपूर्ण कार्यक्रमात अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं ज्यांनी आपल्या सगळ्यांच्या बरोबरीने सहकार्य केलं त्या दीपाताई ठाणेकर. खरं तर आभाराबद्दल म्हटलं जातं, आभाराचा भार कशाला, सत्काराचा हार कशाला, घर जर बांधायचं हृदयात तर त्या हृदयाला दार कशाला. मराठीने आमच्या प्रत्येक मराठीच्या जनात आहेत, पण आज अमराठी बांधवांच्या मनातही हृदयात घर निर्माण केलंय. पण या घर निर्माण करणाऱ्या संपूर्ण या उपक्रमाच्या विषयीचं आभार व्यक्त करण्यासाठी मी दीपाताई ठाणेकर यांना आमंत्रित करते. धन्यवाद. राहुल लोंढेचा फोन आला होता. खरं तर आभाराचा भार कशाला असं न म्हणता मला असं वाटतं दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. हे कर कोणासाठी जुळलेले आहेत तर मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वच मराठी प्रेमींसाठी हे हात जुळून आलेले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेचे आमचे सर्वांचेच आवडते आणि ज्यांचं मार्गदर्शन आणि ज्यांची प्रेरणा सतत आमच्या मनामध्ये तेवत असते अशा मधुबाईंचा आशीर्वाद घेऊन आणि या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर जे आहेत यांचाही आशीर्वाद घेऊन आणि त्याचप्रमाणे या उपक्रमाला ज्या ज्या मंडळींनी त्यांच्या यथाशक्तीप्रमाणे सहाय्य केलेलं आहे असे माझे सगळेच कोमसापचे पदाधिकारी, मुंबई मराठी साहित्य संघाचे पदाधिकारी आणि मराठी भाषेवरती प्रेम करणारी सगळी शिक्षक मंडळी तथा पत्रकार बंधू भगिनी या सगळ्यांनीच या कार्यक्रमाला आपल्या परीनं मदत केलेली आहे. आणि हे करत असताना मला असं वाटतं ही प्रेरणा आमच्यामध्ये रुजवण्याचं काम मंत्री महोदयांनी केलेलं आहे. एका रिक्षा चालकाला मराठी येणं गरजेचं आहे ही भावनाच खरं तर महत्वाची आहे. आणि ही भावना त्यांच्या मनामध्ये आली आणि त्या विचाराने प्रेरित होऊन हे अभियान पूर्ण आपण करत आहोत. पुढच्याच आठवड्यामध्ये हे पूर्णत्वास जाणार आहे आणि हे अभियान झालेलं आहे आणि या अभियानाची प्रचिती प्रत्येक ठिकाणी आम्हाला येत आहे. म्हणजे कालच मी घरी जात असताना रिक्षा चालकाशी संवाद चालू होता. अनेक गोष्टी आमच्या कानावर येतात पण आपण सकारात्मकतेने पाऊल टाकणारी मंडळी आहोत. ज्ञानेश्वरांची बोली आपल्या ओठावर आहे. त्यांनी मागितलेलं पसायदान विश्वासाठी आहे आणि ह्या विश्वासा विचार करत असताना आपण सकारात्मकतेने विचार करूया. त्या रिक्षा चालकाशी झालेला जो संवाद होता त्या संवादामध्ये मला हे जाणवलं की त्या अमराठी रिक्षा चालकाला मराठी भाषा तर उत्तम बोलता येत होती. आमच्या या पत्रिकेमधील 15च्या 15 वाक्य पाठ होती. मी विचारले देखील नाही, त्यानेच प्रश्न सांगितले, त्यानेच उत्तरं सांगितली आणि तो पुढचं असं म्हणाला की ताई मला अजून मराठी शिकायचं आहे तर मी काय करू. आणि त्या पद्धतीने जेव्हा म्हटलं गेलं तेव्हा मी म्हटलं बाळा तू पहिलीचं पुस्तक विकत घे. आणि मग त्यांचं नाव होतं मोहम्मद. त्यांना म्हटलं मोहम्मद इकडे ये, मोहम्मद तू हे कर. या पद्धतीने तुला तुझी बालवाडी सुरू करता येईल जर तुला वाचता येत असेल तर. असंही मराठीवर प्रेम करणारी मंडळी रिक्षा चालक आम्हाला भेटलेली आहे आणि हे सगळं प्रेम जे आहे हे आम्हाला मिळालेलं आहे. हे पत्रामध्ये दान घेऊन मराठीचं आम्ही पुढे वाटचाल करणार आहोत आणि हे दान आमच्या पत्रामध्ये टाकण्यासाठी महाराष्ट्र शासन परिवहन विभाग जो आहे यांनी खूप मदत केलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला काही अडचणी आल्या त्या सोडवण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी सहकार्य केलेलं आहे. अगदी ठाण्यामध्ये हेमगिरी ताई आहेतच, मुंबई त्याचप्रमाणे रायगड, पनवेल आणि पालघर या ठिकाणी तर प्रचंड प्रमाणात त्यांचं सहकार्य झालेलं आहे. आम्ही जेव्हा जेव्हा मदतीची अपेक्षा त्यांच्याकडनं करत आहोत लागलीच एक पत्र येतं आणि त्याच्यावरती पुन्हा काहीतरी कारवाई केली जाते आणि त्याचप्रमाणे ही समस्या सोडवण्यासाठी पुन्हा आम्हाला मदत केली जाते. हे परिवहन विभागाचे असलेले उपकार आम्ही विसरू शकत नाही. आणि त्याचप्रमाणे हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अनेक साहित्यिक मंडळी समोर आलेली होती. मुंबई मराठी साहित्य संघाचा गाढा अभ्यास, त्यांचं मार्गदर्शन आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे अभ्यासू असलेले आमचे साहित्यिक मंडळी
या सगळ्यांच्या सर्वानुमते झालेला हा अभ्यासक्रम, या सगळ्यांचे देखील मी इथे आभार मानू इच्छिते. जेव्हा एखादा आपण शिवधनुष्य पेलतो त्यावेळेला ते शिवधनुष्य पेलणारा जो कोणी असतो तो महत्वाचा असतो. आमच्यासाठी हे शिवधनुष्य पेलणारे ढवळसर माझ्यासाठी महत्वाचे तर आहेतच, आणि त्याबरोबरीने माझी कोमसापाची असलेली जी मंडळी आहे, मुंबई मराठी साहित्य संघाची जी मंडळी आहे, किंवा जेव्हा आपण शिवधनुष्य पेलतो त्यावेळेला पंचतत्व देखील तुम्हाला साथ देण्यासाठी महत्वाची असतात. आणि माझी सगळी शिक्षक मंडळी जी आहेत ती मला त्या पंचतत्वांसाठी वाटतात, कारण त्यांचं सहकार्य या अभियानासाठी जास्तीत जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं त्यांचे उपकार मी कधीही विसरू शकणार नाही. आपण हा कार्यक्रम जो आहे किंवा हे अभियान जे आहे 15 ऑगस्ट पर्यंत राबवणार आहोत, त्याची यथोचित माहिती काहीशी दिलेलीच आहे, मंत्री महोदयांच्या भाषणात मिळालेली आहे. हे अभियान पूर्ण होईल त्यावेळेला एक समाधानाची हास्य लकीर आमच्या निश्चितपणे ओठी असणार आहे, कारण हे अभियान पूर्ण करताना आम्ही मराठी प्रेमी, आम्ही साहित्यिक या सगळ्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. आणि या सगळ्याबद्दलचा एक अभिमान घेऊन नुसता मराठी भाषा अभिजात भाषा असं न म्हणता ती भाषा अभिजात आहे हे दाखवण्यासाठी आम्ही सगळेच जण झटलेलो आहोत आणि आपणही झटलेला आहात. आणि मला असं वाटतं हे आभार न म्हणता हे पसायदान म्हणायला हरकत नाही, ही कृतज्ञता आहे, ही विश्वाबद्दलची असलेली कृतज्ञता आहे. आणि ही कृतज्ञता आपल्या सगळ्यांविषयी मी व्यक्त करते आणि आपले आभार घेते, आभार मानते. आणि हा कार्यक्रम जो आहे तो सगळ्या वरिष्ठांच्या अनुमतीनं संपला आहे असं जाहीर करते. धन्यवाद. ओके, काय बोला. आहे ना इकडे माईक. नागपूरचा काय अवस्था आहे? नागपूरमध्ये हिंदी भाषिक भरपूर आहे. झाली मराठीचं काय? झालं जाऊन आलो. काय झालं? सांगतो तुम्हाला. झालं? जाऊन आलो. नागपूरमध्ये हिंदी भाषिक भरपूर आहे, ते मराठीचं आपलं काय चाललं? नागपूरमध्ये झालं. किती झालं? मॅडम आकडे सर, तिथे 2 प्रशिक्षण झाली आणि मूल्यमापन चाचण्या झालेल्या आहेत. तिथली संख्या जी आहे ती साधारण 250-300 पर्यंत गेलेली आहे. पुढच्या आठवड्यात देखील तिथे मूल्यमापन चाचणी आणि प्रशिक्षण वर्ग होणार आहे. काही इथे माझ्या मते हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणात, कारण मुंबई एवढेच इथे आणि नागपूरमधली जी भाषा नाही, काय होतं, नागपूरला परिस्थिती अशी आहे, नागपूर हे म्हणजे विदर्भ हा MP चा म्हणजे MP ची बॉर्डर आहे. त्या ठिकाणी हिंदी भाषिक असण्यापेक्षा हिंदी भाषिक आहेत नो डाऊट, परंतु हिंदी भाषिक असणारे आपले मराठी भाषिक जे आहेत ते एकमेकांशी हिंदीमध्ये संवाद साधत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही जे प्रशिक्षण वर्ग किंवा आम्ही हे अभियान राबवलं ते फक्त रिक्षा टॅक्सी चालकांसाठी होतं, सर्वसामान्य जनतेसाठी नाही. त्या ठिकाणचे असलेले हिंदी भाषिक जे शिक्षक आपले ड्रायव्हर होते त्यांना फक्त प्रशिक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे, सर्वसामान्य जनतेला नाही. साऊथमध्ये 15 ऑगस्ट पर्यंत तुमचं अभियान आहे. हो, त्यानंतर जे लोक येतील त्यांच्यावर काय करणार? अजून काय त्या बाबतीतला निर्णय घेतला नाही, पण ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट काय फक्त मराठी भाषा शिकवण्यासाठी नाही, आम्हालाही आमचे बाकीचे कामं आहेत ना. आम्ही काय आयुष्यभर हेच करत राहावं? 36 वर्ष दिली आहेत ना मराठी शिकण्यासाठी. 1989चा हा RTOचा नियम आहे. ह्या RTOच्या नियमानुसार 1989चा जो नियम आहे तो कायम आहे, फक्त त्यावरती कारवाई झालेली नव्हती. प्रताप सरनाईक परिवहन मंत्री झाल्यानंतर जुजबी मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे असं जेव्हा मी घोषणा केली, याचं कारण असं आहे की बहुतांश ठिकाणी हिंदी भाषिक आणि मराठी भाषामध्ये संवाद योग्य प्रकारे होत नसल्याकारणाने FIR होत होते, भांडणं होत होती. काही ठिकाणी दादागिरी काही हिंदी भाषिकांकडनं प्रवाशांवर होत होती, काही प्रवाशांकडनं हिंदी भाषिकांवर दादागिरी होत होती आणि त्यामुळे FIR होण्याचं प्रमाण ते मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. काही लोकप्रतिनिधींनी तक्रार केल्या की अशा अशा पद्धतीनं काही बांगलादेशी घुसखोर येतात आणि ते तुम्ही रिक्षा ड्रायव्हर किंवा टॅक्सी ड्रायव्हर आहे त्यांच्यावर कारवाई करत नाही. आणि अशा पद्धतीनं जेव्हा आरोप झाले त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला की 1989चा जो मराठी भाषा अनिवार्य आहे, म्हणजे बॅच देत असताना मराठी भाषा जर तुम्हाला येत असेल तरच बॅच दिला जाईल, लायसन्स दिलं जाईल, ही भूमिका त्यावेळेस राज्य शासनाने घेतली होती. ती राज्य शासनाची भूमिका कायम ठेवत पुढेही जर तुम्हाला मराठी भाषा आली नाही तर आम्हाला काही नाईलाजानं होईना पण कारवाई करावी लागेल
ही भूमिका घेतली आणि आमच्या RTOच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा कारवाई करायला सुरुवात केली त्यावेळेस अनेक रिक्षा टॅक्सी संघटनांनी आमच्याशी संवाद साधला. आम्ही ती बैठक लावली. बैठक लावल्यानंतर राज्यातील आणि प्रामुख्याने MMR क्षेत्रातील काही रिक्षा चालक संघटनांनी सांगितलं व्यवहारी मराठी ज्ञान असणं गरजेचं असं तुम्ही म्हणताय, परंतु आम्हाला थोडासा अवधी द्या. ठीक आहे, आम्ही चुकी झाली आमची, 36 वर्षात आम्ही नाही शिकलो, परंतु आम्हाला जर तुम्ही वेळ दिला तर आम्ही कदाचित व्यावहारिक ज्ञान जे 15-18 वाक्य ते आम्ही समजू शकू, बोलू शकू. आणि मग त्यांनी वेळ मागितला. वेळ मागितल्यानंतर मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनीही सांगितलं जर त्यांची मानसिकता असेल तर आपल्याला वेळ द्यायची, जर त्यांनी वेळ मागितली तर वेळ द्यायला हवा. आणि मग ती पुस्तिका आम्ही प्रकाशित केली. माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या 4 पानी पुस्तिकेचं प्रकाशन केलं आणि राज्यामध्ये RTO अधिकाऱ्यांसह आम्ही कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं सगळ्या आम्ही शिक्षकांना साहित्यिकांना विनंती केली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन पूर्ण मराठी भाषा अभियान जे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं आम्ही काढलेलं आहे त्याला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे ही 105 दिवसाची मुदत दिली. आता मुदत नाही, महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिन ही मुदत 105 दिवसाची आम्ही दिली होती आणि त्या 105 दिवसामध्ये व्यावहारिक ज्ञान ज्या ज्या लोकांना आलं त्यांच्यावर कारवाई नाही. परंतु मी परत एकदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे. महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर मराठीचं ज्ञान, तुम्हाला जे जुजवी ज्ञान आहे ते येणं आवश्यक आहे. त्यामुळे आता मुदत नाही, जी मुदत होती ती 1 मे ते 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला मुदत संपल्यानंतर 17 तारखेला समारोपाचा कार्यक्रम झाल्यानंतर RTOच्या अधिकाऱ्यांना कारवाई करावी लागेल आणि ही कारवाई अटळ आहे. जे कायद्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे, कायद्यामध्ये जी कारवाई मराठी भाषा जर आली नाही तर करणं गरजेचं असं लिहिलेलं आहे. कायद्याच्या कक्षेमध्ये राहूनच कारवाई होईल. म्हणणं आहे की अजून 100 दिवस वाढून द्यावे, ही सक्ती नसावी, अन्यथा रिक्षा 100% सक्ती करणार. महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर 100% मराठी अनिवार्य आहे. जुजवी ज्ञान हे यायलाच हवं, तेवढं मराठी तुम्हाला शिकायलाच हवं आणि त्यासाठी ही जबाबदारी आमची नाहीये. परंतु आम्ही मानवतावादी दृष्टिकोनातून हिंदी भाषिक जे आहेत ते आमच्याकडे जर ड्रायव्हर म्हणून काम करत असतात तर त्यांना कुठेतरी मराठीचं ज्ञान यावं यासाठी ही जबाबदारी राज्य शासनाने उचलली होती. ती आमची जबाबदारी नाहीये, पण मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही ती जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही मराठी शिकवतोय. पण काही आरोप आमच्यावर झाले, हिंदी भाषिक ड्रायव्हर लोकांना तुम्ही त्यांच्या राज्यामध्ये परत पाठवता, परप्रांतीयांवर तुमचा रोष आहे. हे जेव्हा आमच्यावर आरोप झाले तेव्हा आम्ही ही भूमिका घेतली की फक्त आम्ही हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करत असताना महाराष्ट्रावर आणि मराठी मातीवर आणि मराठी भाषेवर प्रेम तुमचं असावं यासाठी आम्ही ही भूमिका घेतली. परंतु दुसऱ्या राज्यामध्ये जात असताना किंवा दुसऱ्या राज्यामध्ये त्यांच्या भाषेविषयी एवढं अभिमान असताना आम्हाला सुद्धा मराठी भाषेचा अभिमान असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आम्ही हे तुम्हाला मराठी शिकवायलाही तयार आहोत. आम्ही ती शिकवली, करून दाखवलं. परंतु शेवटी तुम्ही जर उद्दामपणा कराल, तुम्ही जर मुजोरी कराल की नाही तुम्ही हे केलं ठीक आहे परंतु आम्ही मराठी शिकणार नाही, बिलकुल चालणार नाही. कारवाई अटळ आहे. सरकारने वेळ नाही दिला तर ते न्यायालयात जाणार आहे असं नंतरचं नंतर बघू. वेळ दिलेला आहे सरकारने, 36 वर्ष दिलेला आहे. नियम 1989चा आहे. परत तुमच्याच विनंतीवरून आम्ही 105 दिवस दिलेले आहेत. त्यामुळे याच्या पुढे कारवाई अटळ आहे. आता चालकांना जे ऐकणं, बोलणं आणि जुजवी ज्ञान दिलेलं आहे त्यात ते सरकारी कामकाज मराठीत करू शकतील का? नाही, सरकारी कामकाजाचा भाग नाही. परत एकदा सांगतो, हे जे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला जे प्रमाणपत्र दिलं जाईल ते पण काही कायदेशीर नाहीये. फक्त ह्या अभियानामध्ये तुम्ही सहभाग नोंदवला म्हणून आहे. ते सर्टिफिकेट दाखवलं म्हणून त्या काय चाल बाबा आता तुझ्याशी काही मराठीत आम्ही बोलणार नाही, तू सर्टिफिकेट दाखवलं म्हणजे तुला मराठी येतं आम्ही असं समजू, असं बिलकुल नाही. आमच्या RTOचे अधिकारी परत त्याच्याशी मराठीमध्ये जुजबी संवाद साधतील. त्या संवादामध्ये जर तो मराठीमध्ये बोलला तरच त्याच्यावर कारवाई नाही, परंतु तेवढं त्याला बोलावंच लागेल. एखादा आढळला चालक तर तक्रार कुठे करायची, प्रवाशांची किंवा नाही, प्रवाशांच्या तक्रारीवर ते होणार नाही. RTOचे अधिकारी चौकशी करतील आणि RTOच्या अधिकाऱ्यांनाच ते कारवाईचे अधिकार. पण त्याचबरोबर जसं ज्योतिताईंनी सांगितलं ती सुद्धा वस्तुस्थिती आहे की हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे की आपल्या मराठी भाषिकांनी
प्रवास करत असताना समोरचा जो आहे तो हिंदी भाषिकच आहे हे मनामध्ये ठेवून त्याच्यावर हिंदीमध्ये संवाद साधणं सुद्धा अयोग्य आहे. आपल्या मराठी भाषिक प्रवाशांनी सुद्धा त्याच्याबरोबर मराठीमध्ये सुद्धा संवाद साधणं गरजेचं आहे. आम्ही ह्या पद्धतीने हे 105 दिवसाचं अभियान राबवलं आहे. मला असं वाटतं की आजपर्यंत गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे, 36 वर्षापासून हा नियम आहे. मराठी भाषिक प्रवाशांनी जर त्या समोरच्या रिक्षा चालकाबरोबर मराठी भाषेमध्ये संवाद साधला असता तर आज ही वेळ आली नसती. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. कायद्यामध्ये जे लिहिलेलं आहे, कायद्यामध्ये जे जे करणं गरजेचं आहे त्या सर्व कायद्याचं पालन करून कारवाई करणार. कायद्यामध्ये जे लिहिलेलं असेल ते आम्ही ते 18 तारखेला कारवाई करून टाकू. 18 तारखेला कारवाई करून टाकू. कायद्याच्या आरटीओच्या कायद्याच्या कक्षेमध्ये जी काय कायद्याची पुस्तिका आहे त्यानुसार 18 तारखेला कारवाई करून टाकू. संजय निरुपमची भूमिका वेगळी असू शकते. मागे देखील त्यांचा वाद पाहायला मिळत, त्यांनी देखील संघटना एकत्र केली होती. नाही, संजय निरुपम, हाजी अराफत शेख, शशांक राव हेच मोठे कृपाशंकर सिंग हेच नेते मंडळी माझ्याकडे आले होते आणि त्यांनी 3 महिन्याची मुदत सांगितली होती. त्यांना मी सांगितलं हिंदी भाषेत, आप 3 महीने का क्या मोहलत मागते हो, मैं 105 दिन का मोहलत देता हूं. अरे 105 दिवस झाले. कारवाई कुठल्या स्वरूपाची असेल? कायद्याच्या कक्षेमध्ये असलेली. सरांनी सांगितलं ज्या पद्धतीने प्रश्न असा आहे की तुम्हाला की मराठी भाषिक जेव्हा प्रवासी असतो तो हिंदीतून बोलतो आणि तो म्हणतो की तुम्ही तो मराठीत हिंदीतून बोलतो, पण ज्या वेळेला आम्ही मराठीतून विचारतो तेव्हा तो काय म्हणतो की संवेदनशील नाहीये. म्हणून तर हे अभियान राबवलंय. धन्यवाद. सर आरटीओ मध्ये मोठ्या प्रमाणात वाद होऊ शकतो. चालक मालक संघटनेमध्ये आणि आरटीओ जास्त प्रमाणात हो, आम्ही आहोत सक्षम. हिंदी बारामतीमध्ये पुन्हा विमान कोसळलेलं आहे. हा. दुर्घटना झालेली आहे आता थोड्याच वेळापूर्वी पुन्हा. पुन्हा एकदा या संदर्भात नाही, मला कल्पना नाही ना, उगाच त्या विषयावर राज ठाकरेंनी मुंबई गोवा हायवे त्या दौऱ्यामध्ये राज ठाकरेंनी आज बोलणं या महामार्गाचं काम रोखलं गेलं. राजकारण्यांमुळे या महामार्गाचं काम रोखलं त्यांनी सगळ्या गोळ घातलेलं असं राज ठाकरे म्हणतात. हो, पण राजसाहेब सुद्धा राजकारणीच आहेत ना. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, बघा प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्याला जर काही कळत असेल किंवा काही त्यांच्या भावना असतील की नाही हे चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे, याला दिरंगाई होत आहे, ठीक आहे. राजसाहेब मोठे नेते आहेत, त्यांनी जर त्या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली असेल आणि काही सूचना केल्या असतील तर त्या सूचना ग्राह्य धरणं गरजेचं आहे. आणि ही सुद्धा वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. स्पष्टपणे माझी पण हीच भूमिका आहे की हा राष्ट्रीय महामार्ग जो आहे मुंबई गोवा बरेच दिवस रखडलेला आहे, रेंगाळलेला आहे. काँग्रेसच्या काळापासून, राष्ट्रवादीच्या काळापासून तो महामार्ग चालू आहे. आता आमच्या काळात तरी त्याला गती आलेली आहे, परंतु लवकरात लवकर आता तो पूर्ण होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी बदलणं गरजेचं आहे. आज बदल जर झाला, सत्ता बदलेल तेव्हाच कुठेतरी अहो, लोकप्रतिनिधी बदलले म्हणून तर काम जलद गतीनं होतंय ना. ह्या पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात ते काम अति मंद गतीने होत होतं. आमचे लोकप्रतिनिधी निवडून आले म्हणून ते आता मोठ्या गतीने चालू झालेला आहे. लवकरात लवकर महामार्ग आता पूर्ण होईल. असं देखील म्हणते की पालकमंत्रीच्या वादापेक्षा पालकमंत्र्यांसारखं काम हे राजकारण्यांनी करावं त्या ठिकाणी. ठीक आहे, आमचे भरत शेठ गोगावले अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतायत आणि 15 ऑगस्ट पासून ते जोमानं कामाला लागणार आहे. नाशिकमध्ये देखील उद्धव ठाकरे गटाकडनं आंदोलन केलं जाईल खड्ड्यावर. नाशिकच्या खड्ड्यांबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा खेद व्यक्त केलेला आहे. कुंभमेळ्याच्या कामाच्या माध्यमातून नाशिकमध्ये अनेक रस्ते खोदलेले आहेत आणि त्या खोदलेल्या रस्त्यांमुळे अनेक दुर्घटना घडलेल्या ही वस्तुस्थिती आहे. आणि लवकरात लवकर कुंभमेळ्याचं काम जे आहे ते चांगल्या प्रतीचं होऊन ते खड्डे भरले जावे ही भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी परवाच झालेल्या बैठकीमध्ये घेतलेली.
तर जरांगे पाटील पुन्हा एकदा टीका करतात एकनाथ शिंदेवर. काल देखील त्यांनी दौरे केले होते आणि त्यामध्ये देखील त्यांनी आज देखील त्यांनी टीका केली आहे. बावनकुळे असतील किंवा एकनाथ शिंदेजवळ असतील की ते कशा प्रकारे आम्हाला फसवतात किंवा मराठ्यांना फसवायचं, त्याच्यामुळे पुन्हा एकदा आंदोलन. बघा, राज्याच्या इतिहासामध्ये महायुतीच्या कार्यकाळामध्ये किंवा मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना देवेंद्रजी फडणवीस साहेब, या दोघांच्याही कार्यकाळामध्ये मराठा समाजाला जेवढं जास्तीत जास्त सहकार्य आहे ती सहकार्य करण्याची भूमिका आणि भावना आमच्या सरकारनं घेतलेली आहे. जरांगे पाटील साहेबांबरोबर माझं 3 दिवसापूर्वीच चर्चा झाली होती. चर्चा झाल्यानंतर त्यांनी जी काही कामं मला एसटी महामंडळाच्या माध्यमातून सांगितली ती सगळी कामं मी केली. मी त्यांना हेही सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा परवा आमची जेव्हा मंत्र्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये तुमच्या नावाचा उल्लेख करून जे काही सहकार्य करायचे ते सहकार्य करण्याचं आमच्या सगळ्या मंत्र्यांना सांगितलं होतं. ते सुद्धा मला म्हणाले की हो, एकनाथ शिंदे साहेब चांगलं काम करतात, सरनाईक साहेब तुमचं पण आम्ही भविष्यामध्ये कौतुक करू. त्यामुळे एका पहिल्या दिवशी कौतुक केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी का विरोधात बोललं जातं मला हे कळत नाही. परंतु ह्या विषयावर निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या मनातला जो गैरसमज आहे ते दूर करतील. काय वाटतं यांच्यामागे जरांगे यांच्या वक्तव्यामागे किंवा त्यांची टीका करतात त्यामध्ये कुठली राजकीय पक्ष? मला तरी वाटत नाही काहीतरी राजकीय पक्ष, परंतु शेवटी काही त्यांच्या मनामध्ये समज गैरसमज असतील ते दूर करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती निश्चितपणे दूर करेल. मी 14 आणि 15 तारखेला धाराशिवच्या दौऱ्यावर आहे. निश्चितपणे त्या दरम्यान जर शक्य झालं तर त्यांना भेटेल, पण शक्य जर नाही तर त्यांच्यावर दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांच्या मनातल्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करेल. मी त्यांच्याशी चर्चा करतो. माझा आणि त्यांच्या संवाद हा होतच राहतो काही कामाच्या निमित्तानं, पण मी दौऱ्यावर असताना निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करतो. गणेश नाईकांनी पुन्हा एकदा शिंदे साहेबांमध्ये टीका केलेली आहे प्रकारेला घेऊन. पाहायला गेलं तर रात्रीचं जे आहे ते पाप ते सकाळी बाहेर पडतं, त्यामुळे कल्पना नाही मला. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार या बैठकीमध्ये मला कल्पना नाही. हा बोला. ये जो अभियान चालू किया गया है राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.